हॅलो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक स्पेशल व्यक्ती असते, की ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर महत्त्वाची असते. म्हणजे आता बघा ती व्यक्ती आपल्याला कधीतरी सोडून गेली, म्हणजे दुर्दैवाने हे जग सोडून गेली, तरी तिच्या आठवणी किंवा तिचं सोबत असणं आठवणीरूपी किंवा एक छान मेमरीज रूपी सोबत असणं हे आपल्यासाठी आयुष्यभर प्रोत्साहन देणारं असतं. तसंच मला ना माझ्या आजोबांची कायम आठवण येते. हां, आता ते सध्या आमच्यात नाही आहेत. दुर्दैवाने ते हे जग सोडून गेले. पण मला त्यांची खूप आठवण येते. हो, पण ही आठवण किंवा ही कसर कशी भरून निघते माहिती आहे? आपल्या झी मराठीला पूर्वी एक गंगाधर टिपरे नावाची सिरियल लागायची. त्यातली भूमिका दिलीप प्रभावळकरांनी केली होती. आणि दिलीप प्रभावळकर सर म्हणजे ॲक्टिंगचा बादशाहच म्हणावं लागेल. कारण त्यांचा वासूची सासू असेल, हसवा-फसवी असेल किंवा त्यांनी आत्ता दशावतारमध्ये केलेली भूमिका असेल, पोस्टर बॉईज असेल आणि त्याचबरोबर या सगळ्यात त्यांचे टिपरे आजोबा आणि परवाचं पत्रापत्री असेल. या सगळ्यातली त्यांची भूमिका आणि दिलीप प्रभावळकर हे पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे आपल्यासमोर जे दिलीप प्रभावळकर सर आपल्याला दिसतात आणि या सगळ्या नाटक, सिनेमा, सीरियल याच्या माध्यमातून दिसलेले दिलीप प्रभावळकर सर अत्यंत वेगळे आहेत. पण गंगाधर टिपरे ही सीरियल माझी विशेष आवडती आहे किंवा ती विशेष आवडती आणखीन जास्त झाली आहे कारण त्या निमित्ताने मला माझ्या आजोबांची आठवण येते. जसे आपले आजोबा आपल्या नातवंडांवरती भरभरून प्रेम करतात, तसे याचे गंगाधर टिपरे आजोबा म्हणजेच दिलीप प्रभावळकर सर त्यांच्या 2 नातवांवर प्रचंड प्रेम करत असतात. एक असते मुलगी आणि एक असतो मुलगा. अगदी नितांत, निखळ, निस्वार्थी प्रेम. कधी थोडीशी शिकवण, कधी थोडीशी मस्ती, कधी थोडीशी आजच्या तरुण पिढीसारखं व्हायची त्यांची इच्छा. या सगळ्या गोष्टींमुळे टिपरे आजोबा मनात कुठेतरी घर करून बसतात. आणि याचमुळे मला माझ्या आजोबांची आठवण येते. माझे आजोबा असतानाही माझ्यासोबत असेच दंगामस्ती करायचे. त्यांनीच मला पहिल्यांदा घड्याळ कसं बघायचं हे शिकवलं होतं. त्यांनी माझा इंग्रजीचा अभ्यास घेतला. कारण मुळातच ते इंग्रजीचे प्राध्यापक होते प्लस त्यांनी इंग्रजी या विषयात PhD केली होती. आणि त्यांचं नाव होतं डॉक्टर वसंतराव बडवे. मला प्रचंड अभिमान होता आहे आणि आयुष्यभर राहील की माझ्या आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या मेहनतीवर इतकं मोठं नाव कमावलंय. आज मी कुठेतरी गेले ना किंवा कधीतरी बाहेर कुठे पडले किंवा माझ्या जुन्या कॉलेजमधले अनेक शिक्षक, माझे शिक्षक माझ्या आजोबांचे विद्यार्थी होते. माझ्या जवळच्या एक काकू आहेत, त्यासुद्धा माझ्या आजोबांच्या विद्यार्थिनी आहेत. मला त्यांच्याकडे कायम बघताना एक मी आजोबा म्हणून जरी बघत असले तरी ते कुठेतरी हाडाचे शिक्षकही मला त्यातनं दिसायचे. मला घड्याळ शिकवताना शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्थित मांडी घालून किंवा खुर्चीवर बसून ताठ पद्धतीने बसून त्यांनी मला ज्या पद्धतीने घड्याळ शिकवलंय ना किंवा इंग्रजीचं व्याकरण असेल, अवघडातलं अवघड व्याकरण सोपं कसं करून शिकवायचं हे माझ्या आजोबांकडनं शिकावं. लहानपणी त्यांच्या लुनावरनं पुढे अशी उभी राहून किंवा त्या ह्याला पकडून मी खूप प्रवासही केला. तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि असं म्हणतात की आपल्या आयुष्यातून कायमचा किंवा या जगातून कायमचा गेलेल्या माणसाच्या आठवणीत रडण्यापेक्षा त्या माणसाने आपल्याला ज्या काही छान गोष्टी दिल्या, जे छान क्षण दिले, ते क्षण आठवून त्याच्या आठवणीत रमण्यात काय वाईट आहे? टिपरे आजोबांच्या मार्फत किंवा टिपरे आजोबांच्या मुळे मला माझ्या आजोबांची आठवण येते. आणि खरंच गंगाधर टिपरे ही सिरियल आजही लावावी आणि आजही ती तरुण पिढीच्या मनात रुजवावी की जेणेकरून आजी आजोबा किंवा आधीच्या पिढीचं महत्त्व आजच्या तरुण पिढीला कळेल. आजकालच्या पिढीला किंवा आमच्यासारख्या पिढींना घरात आजी आजोबा, वयस्कर माणसं, थोरी मोठी जाणती नको असतात. का? कारण ते म्हातारे असतात, कटकट करतात, त्यांच्या काही सवयी असतात. पण असं म्हणतात की म्हातारपण हे दुसरं बालपण असतं आणि तेच मला जपायला अजूनही आवडेल. प्रत्येक आजी आजोबा क्यूट असतात आणि ते आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात
कारण त्यांनी आपल्यापेक्षा, आपल्या आईवडिलांपेक्षा, याहीपेक्षा जास्त पावसाळे बघितलेले असतात. सो माझा या व्हिडिओतनं एक छोटासा संदेश आहे, किंवा मला या व्हिडिओतनं असं सांगायचं आहे की थँक्स टू गंगाधर टिपरे सिरियल. त्यांनी मला माझ्या आजोबांच्या खूप जवळ जाण्यास प्रयत्न केला, आणि त्या निमित्ताने मला माझ्यासोबत आजोबांनी घालवलेले क्षण, किंवा मी माझ्या आजोबांसोबत ते जोपर्यंत होते त्यावेळेला घालवलेले क्षण अजूनही आठवले की चेहऱ्यावर आपसुकं स्माईल येतं. आणि हो, माझी पुन्हा एकदा विनंती आहे की TV वरती या अशा छान छान सिरियल दाखवत जावं. म्हणजे गंगाधर टिपरे आजोबा असेल, किंवा खिचडी नावाची पूर्वीची सिरियल होती ती असेल, चिन्या नावाची सिरियल होती ती असेल, किंवा बडी दूर से आए हैं हम ती असेल. अशा आणखीन असंख्य सिरियल आहेत ज्या पुन्हा पुन्हा दाखवाव्यात अशी माझी इच्छा आहे.